नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। बेलिफ आणि लिफिक पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जी ऍडव्हर्टाइज डिक्लेअर केलेली आहे, तर डिटेल ऍडव्हर्टाइज आपण इथं बघितलेली आहे। सोबतच जो सिलेबस तुम्हाला दिलेला आहे तो सिलेबस सुद्धा आपण व्यवस्थित बघितलेला आहे आणि सिलेबस कव्हर करण्यासाठी जी पुस्तक सूची आहे ती पुस्तक सूची सुद्धा इथं मी तुम्हाला सजेस्ट केलेली आहे। तर ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून तुम्ही पुस्तकं जी आहेत ती परचेस करू शकता, किंवा तुम्ही पुण्यात असाल तर आपल्या केसागर हाऊसला भेट द्या, तिथं कंप्लीट संच तुम्ही पुस्तकाचा घेऊ शकता। अमेझॉन फ्लिपकार्ट वरती पण आपली पुस्तकं अवेलेबल असतात आणि जर तुम्ही मोठ्या सिटीमध्ये राहत असाल तर प्रमुख पुस्तक विक्रेते जे असतील तुमच्या सिटी मधले त्यांच्याकडे पुस्तकं मिळून जातील। ठीक आहे, ओके। आता या सिलेबस मध्ये एक दोन गोष्टी तुम्ही ऑब्झर्व केल्या असतील, ते म्हणजे कायदे आणि अधिनियम। कायदे आणि अधिनियमामध्ये तुम्हाला इथं आरटीआय ऍक्ट जो आहे, ज्याला आपण राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट म्हणजे माहितीचा अधिकार म्हणतो 2005 चा, त्याच्यामध्ये ज्या काही सुधारणा झालेल्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला विचारात घ्यायच्यात, अशी नोट तिथं लोकसेवा आयोगाने दिलेली आहे। आणि लोकसेवा हक्क अधिनियम तुम्हाला इथं अभ्यासायचा आहे, लक्षात घ्या। ठीक आहे, ओके। तर हे दोन ऍक्ट जे असतील ना, याच्यावरती मिनिमम तुम्हाला 7 क्वेश्चन, मॅक्झिमम 10 क्वेश्चन असू शकतात, 5-5 क्वेश्चन। त्याच्यामुळे हे हातचे मार्क्स आहेत। हे दोन घटक तुम्ही सुरुवातीला कंप्लीट करून घ्या, त्याच्या नोट्स तुम्ही काढून घ्या। आणि जसं की मी तुम्हाला इथं सजेस्ट केलं होतं की तुम्हाला जर इथं काही अडचणी आल्या तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पब्लिकेशनचा नंबर मिळतो, लेक्चरमध्ये मी माझा नंबर शेअर केलेला आहे, तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता। ठीक आहे, ओके। तर इथं आपण आपल्या गव्हर्नमेंटचं जे बुकलेट आहे ना, डायरेक्ट गव्हर्नमेंटचं बुकलेटच बघतोय। हे बघा, 2015 महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम विधी आणि न्याय विभाग। ठीक आहे, ओके। त्यापूर्वी जे विद्यार्थी बॅचेसला जॉईन होण्यासाठी इच्छुक आहेत, तर आपल्या ज्या बॅचेस आहेत बेलिफ आणि लिफिक पदासाठी, ह्या बॅचेस पूर्णपणे ऍप्लिकेशन वरती घेतल्या जातील। रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, अनलिमिटेड वॉच टाइम असेल, वेब ऍक्सेस तुम्हाला मिळून जाईल। सोबतच इथं ज्या सेशन आपले कंप्लीट होतात ते व्हिडिओ तुम्ही मल्टिपल टाइम बघू शकता, ऍक्सेस 1 वर्षाचा राहील। आणि पीडीएफ ज्या आहेत ना, त्या पीडीएफ तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये पण मिळतील किंवा व्हॉट्सअप वरती पण मिळून जातील, ज्याच्या प्रिंट तुम्ही काढून घेऊ शकता। तर बॅचेस जॉईन करण्यासाठी मी तुम्हाला इथे माझा नंबर शेअर करते, 9404033073 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला बॅचेसची सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाईल। ठीक आहे, ओके। तर हे काही डेमो लेक्चर्स आपण इथं घेत आहोत। डेमो लेक्चर मध्ये आपलं पहिलं लेक्चर आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम। जेव्हा आपण हा अधिनियम अभ्यासतो की नाही, तर आता हा 6 जून 2016 पर्यंतचा सुधारित आहे। आपल्याला 2025-26 पर्यंत त्यात काही सुधारणा चेंजेस झालेल्या असतील ते सुद्धा अभ्यासायचं आहे, ओके, क्लिअर। तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 तुम्ही थेरॉटिकल अभ्यासताय, पण तुम्हाला याच्यावरचे एमसीक्यू सुद्धा प्रॅक्टिस मध्ये राहिले पाहिजेत, कारण थेरी अभ्यासणं वेगळं आणि ज्या फॉर्मॅटमध्ये तुमची एक्झाम आहे त्या फॉर्मॅटमध्ये त्याचं उपयोजन करणं वेगळं, ओके। त्याच्यामुळे ही गोष्ट इथं तुम्ही लक्षात घेतली पाहिजे। तर हे आहे असं गव्हर्नमेंटचं बुकलेट आहे, याच्या नोट्स पण तुम्हाला मिळून जातील। पण अगोदर आपण प्रॉपर गव्हर्नमेंटचं हे बुकलेट बघूया। याच्यामध्ये बघा तुम्हाला एक इंडेक्स मिळत आहे, बघून घ्या। अनुक्रमणिका आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला आर्टिकल्स दिलेले आहेत, कलम दिलेले आहेत एका बाजूला, आणि डायरेक्ट आर्टिकल वरतीच क्वेश्चन असतात। आर्टिकल नंबर 1 जर तुम्ही इथं बघितलं तर अधिनियमाच्या कलम 1 मध्ये तुम्हाला या अधिनियमाचं नाव, ठीक आहे, अधिनियमाचं नाव, संक्षिप्त नाव, त्याची व्याप्ती, प्रारंभ आणि प्रयुक्ती मिळून जाईल, ओके। कलम 2 मध्ये तुम्हाला व्याख्या मिळेल की महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम म्हणजे काय, ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला लोकसेवा पद निर्देशित अधिकारी, अपील अधिकारी आणि नियत कालमर्यादा अधिसूचित करणे याच्याबद्दलची माहिती आर्टिकल 3 मध्ये मिळेल, ओके। एक तर पहिला क्वेश्चन तुम्हाला कॉमन विचारला जातो की ह्या अधिनियमामध्ये किती प्रकरणं आहेत, किती कलम आहेत, कोणत्या कलमामध्ये काय आहे, ओके।
चौथं कलम आहे नियम कालमर्यादेमध्ये लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क. कलम नंबर 5 आहे नियम कालमर्यादेमध्ये लोकसेवा पुरवणं. 6 मध्ये आहे अर्जाच्या स्थितीची पाहणी. 7 मध्ये आहे लोकसेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर. 8 मध्ये आहे अपील अधिकाऱ्यांची नियुक्ती. 8 मध्ये बघा अपील अधिकाऱ्यांची नियुक्ती. 9 मध्ये आहे अपील. त्याच्यानंतर शास्ती वसुलीची कार्यपद्धती तुम्हाला कलम 11 मध्ये दिलेली आहे. 12 मध्ये तुम्हाला वारंवार केल्या जाणाऱ्या कसुरीबद्दल जे पदनिर्देशित अधिकारी असतात ना, तर त्यांच्यावर जबाबदारी कशी निश्चित केली जाते याची कार्यपद्धती दिलेली आहे. त्याच्यानंतर कलम 13 मध्ये महाराष्ट्र राज्य सेवा आयोग घटित करणं. कलम 14 मध्ये तुम्हाला इथं पदावधी आणि सेवेच्या शर्ती दिलेल्या आहेत. कलम 15 मध्ये जे मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्त आहे त्यांना पदावरून कशा पद्धतीने दूर केलं जातं, काय प्रोसिजर आहे ते दिलेलं आहे. कलम 16 मध्ये आयोगाचे अधिकार आणि कार्य आहेत. 17 मध्ये आयोगाच्या शिफारशींवर शासनाने केलेली कार्यवाही. 18 मध्ये तुम्हाला आयोगाकडे अपील करणे. वार्षिक अहवाल. नियत कालमर्यादेमध्ये लोकसेवा देण्याची संस्कृती विकसित करणे. 21 मध्ये निधीत नियम वाटप. 22 मध्ये शिस्तविषयक नियमांना तरतुदी पूरक असणे. 23 मध्ये खोटी किंवा चुकीची माहिती त्या व्यक्तीविरुद्धची कार्यवाही. आर्टिकल 24 मध्ये निर्देश देण्याचा शासनाचा अधिकार आणि आर्टिकल 25 मध्ये सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण. ठीक आहे, ओके. तर हे 25 हा आर्टिकल तुम्हाला इंडेक्स मध्ये दिसत आहे. पुढचा आपला भाग जो आहे राहिलेला त्याच्यामध्ये कलम 26 बघा. कलम 26 मध्ये अधिकार ते स्रोत. कलम 27 मध्ये अधिनियम अन्य कायद्यांवर अभिभावी ठेवणे. आता अभिभावी ठेवणे याचा अर्थ काय ते मी आर्टिकल शिकवताना तुम्हाला सांगेन. 28 मध्ये नियम करण्याचा अधिकार. 29 मध्ये अडचणी दूर करण्याचा अधिकार. आणि जे 30 नंबरचं कलम आहे सन 2015चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 5. पुन्हा एकदा रिपीट करते, 2015 महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 5 याचं निरसन आणि व्यावृत्ती. तर ही 30 कलम आहेत, तुम्हाला वारंवार रिवाइज करावी लागणार आहेत. एकदाच तुम्ही वाचले आणि सोडून दिले असं इथं करता येणार नाही, कारण प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगते की परीक्षा पद्धतीमध्ये एक क्वेश्चन तुमचा 2 मार्काला आहे. जेव्हा एक क्वेश्चन 2 मार्काला असतो ना, तेव्हा काय होऊ शकतं, एकतर क्वेश्चन लेंदी असतात, ठीक आहे, बरोबर, टाइम कन्झ्युमिंग म्हणतो. दुसरा टाइप असा असतो की तुम्हाला फिल इन द ब्लँक्स पेक्षा मॅच द पेअर मध्ये जास्त क्वेश्चन विचारले जातात, कारण 4 पॉइंट्स त्यांना विचारता येतात 2 मार्काला. जसं की इथं तुम्हाला 4 आर्टिकल देतील आणि एका बाजूला तरतुदी देतील जोड्या लावा म्हणून, ठीक आहे, किंवा तुम्हाला ऑलरेडी जोड्या लावून देतील आणि त्यातली ऑड म्हणजे जी चुकीची जोडी आहे ती ओळखा म्हणतील. तर असे क्वेश्चन 2 मार्काला फ्रेम होतात, लक्षात घ्या. एका मार्काचा क्वेश्चन असेल तर तुम्हाला एकच आर्टिकल विचारतील, पण जर 2 मार्काचा क्वेश्चन असेल तर तिथे 4 आर्टिकल विचारतातच. तुम्ही जर आयोगाचे क्वेश्चन पेपर थोडेसे चाळले असतील, एमपीएससीचे असतील किंवा ग्रुप बी सी चे असतील, तर तुमच्या ते लक्षात येऊन जाईल. तर सांगण्याचा हेतू माझा काय आहे इथं, की आर्टिकल आणि त्याच्या तरतुदी तुमच्या तोंडपाठ असल्याच पाहिजेत. आता हा जो अधिनियम आहे हा अभ्यासायचा कसा, ठीक आहे. तर इथे मी तुम्हाला हे सांगते कशा पद्धतीने अधिनियम अभ्यासायचे असतात आणि त्याच्यावरती क्वेश्चन कसे फ्रेम होतात, ठीक आहे, ओके. बघा, तर इथे बघा, माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर महाराष्ट्र शासन राजपत्र जे आहे ना, आपल्याला माहिती, आपण पॉलिटीमध्ये अभ्यासले की जेव्हा राज्यपालांची संमती मिळते तेव्हाच इथे काय होतं, राजपत्रामध्ये ते प्रसिद्ध केलं जातं. तर सुरुवातच तुमची इथून होऊ शकते की हा जो अधिनियम आहे हा अधिनियम राजपत्रामध्ये डॅश डॅश रोजी प्रसिद्ध झाला. तुम्हाला दिनांक तिथे दिल्या जातील 21 ऑगस्ट 2015, पुन्हा 21 जून 2015, म्हणजे 15च्या रिलेटेड तुम्हाला 4 तारखा दिल्या जातील. 2 मार्काला हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. तर इथे मी क्वेश्चन करते. महाराष्ट्र राज्यामध्ये पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम, समायोजित लोकसेवा देण्याकरिता आणि तत्संबंधित तदानुषंगिक बाबींकरता तरतूद करण्यासाठी अधिनियम. आता इथं सुद्धा तुमचा क्वेश्चन बनतो कसा, की महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कोणत्या बाबींकरता
तयार करण्यात आला आहे? क्वेश्चन पुन्हा एकदा ऐका. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 कोणत्या बाबींच्या पूर्तीकरता तयार करण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर काय असेल तुमचं? असा क्वेश्चन लेंदी बनतो, लक्षात घ्या, कारण हे सगळं तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसणार आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम, समायोजित लोकसेवा देण्याकरिता. ठीक आहे, तर इथं पण तुमचा क्वेश्चन बनतो. विद्यार्थी काय करतात, डायरेक्ट आर्टिकल वरती क्वेश्चन स्टार्ट करतात, पण सुरुवात तुमची इथून झाली पाहिजे. ओके, मग ज्या अर्थी राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं अधिवेशन चालू नव्हतं. आता आपल्याला माहितीये, जेव्हा तुम्ही राज्यपाल आणि राष्ट्रपती टॉपिक सायमल्टेनियसली अभ्यासले असतील, बरोबर, त्याच्यामध्ये महाभियोग म्हणजे काय, अध्यादेश म्हणजे काय, बरोबर, वटहुकूम म्हणजे काय, कधी जाहीर केले जातात, वगैरे वगैरे, ते सगळं थोडंसं रिकॉल करा. तर आणि ज्या अर्थी यात दिलेल्या प्रयोजनांसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम, समायोजित लोकसेवा देण्याकरिता आणि पात्र व्यक्तींना लोकसेवा देणाऱ्या शासकीय विभागामध्ये आणि अभिकरणामध्ये आणि इतर सार्वजनिक प्राधिकरणामध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी आणि तत्संबंधित म्हणजे त्याच्याशी संबंधित बाबींकरता तरतूद करण्यासाठी एक समावेशक कायदा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणं, ज्याच्यामुळं आवश्यक व्हावं अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली होती. म्हणून त्यांनी काय केलं, 28 एप्रिल 2015, लक्षात घ्या. आता इथं तुमचा क्वेश्चन बनतो. काय क्वेश्चन बनतो की लोकसेवा हक्क अधिनियम राजपत्रामध्ये कधी रिलीज झाला, ती तारीख आपण बघितली. आता इथे क्वेश्चन बनतो की राज्यपालांनी कोणत्या तारखेला हा अध्यादेश प्रख्यापित केला होता? 28 एप्रिल 2015 हे तुमचं उत्तर असेल. तर इथं तुमचा बनतो तिसरा क्वेश्चन, तिसरा नाही चौथा क्वेश्चन. ओके, 4 क्वेश्चन झाले, तोंडपाठ करून ठेवायचे, हेच क्वेश्चन एक्झाम मध्ये येतात. त्या अर्थी अध्यादेशाचे राज्य विधानमंडळाच्या अधिनियमात रूपांतर करणे इष्ट आहे. आणि इथं भारतीय गणराज्याच्या कोणत्या वर्षी, इथं पण तुमचा क्वेश्चन बनतो. ठीक आहे, कोणत्या वर्षी भारतीय गणराज्याच्या 66व्या वर्षी पुढील अधिनियम करण्यात येत आहे? किती क्वेश्चन झाले बघा, अजून आपण इंट्रो बघतोय तरी सुद्धा इथं आपले 6 क्वेश्चन झाले, बरोबर. आता इथे येतं तुमचं कलम 1. कलम 1 आपण काय बघितलं होतं? कलम 1 मध्ये व्याप्ती, बरोबर, अर्थ. तर कलम 1 मध्ये म्हटलेलं आहे की या अधिनियमाला महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 असं म्हणावं. हे आहे तुमचं कलम 1. इथं दिलेलं आहे. कलम 1 मध्ये संक्षिप्त नाव, व्याप्ती, प्रारंभ आणि प्रयोक्ती. ओके, त्याच्यानंतर बघा कलम 1 मध्येच तुम्हाला दुसरा मुद्दा, तो संपूर्ण महाराष्ट्र राज्याला लागू असेल. तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलं जातं की महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम संपूर्ण महाराष्ट्र राज्याला लागू असेल, असं या अधिनियमाअंतर्गत कोणत्या कलमामध्ये मेन्शन केलेलं आहे? तर कलम 1 मध्ये. ठीक आहे, ओके. अंमलात कधी आला? अंमलात आलेली दिनांक 28 एप्रिल 2015. तिन्ही सेंटेन्स वरती 3 क्वेश्चन तुमचे इथं फ्रेम होतात. व्यवस्थित समजून घ्या, तिन्ही सेंटेन्स वरती क्वेश्चन फ्रेम होतात. आता काय होतं माहिती का, जेव्हा तुम्ही व्हॉट्सअप, टेलिग्राम वरच्या नोट्स वाचता की नाही, नोट्स मध्ये डायरेक्ट क्वेश्चन दिलेले असतात. मग ते क्वेश्चन समजणं थोडंसं डिफिकल्ट होतं. कारण का, प्रॉपर जो अध्यादेश आहे त्याची जी पीडीएफ आहे किंवा बुकलेट आहे गव्हर्नमेंटचं, ते तुम्ही बघितलेलं नसतं. कधीही जे ओरिजिनल असेल ना ते बघत चला, म्हणजे समजायला आपल्याला सोपं जातं. चला, इथपर्यंत क्लिअर आहे. नेक्स्ट बघा, चौथा मुद्दा याच्यामध्ये कलम 1 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 कोणतेही कायदे, नियम, अधिसूचना, आदेश, शासन निर्णय अथवा अन्य कोणतेही सल्ले यांच्या तरतुदीनुसार पात्र व्यक्तींना लोकसेवा देणाऱ्या सार्वजनिक प्राधिकरणांना लागू असेल. इथं पण तुमचा क्वेश्चन बनतो. क्वेश्चन कसा बनतो बघा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम खालीलपैकी कोणत्या तरतुदीनुसार पात्र व्यक्तींना लोकसेवा देणाऱ्या सार्वजनिक प्राधिकरणांना लागू असेल?
ऑप्शन मध्ये असेल कोणतेही कायदे, दुसरा असेल नियम, तिसरा अधिसूचन, चौथं आदेश, शासन निर्णय, सल्ले. हे सगळं तुम्हाला इथं क्वेश्चन मध्ये विचारलं जाऊ शकतं. इथं तुमचं कलम 1 संपूर्ण होऊन जातं. त्याच्यानंतर कलम 2 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? कलम 2 मध्ये तुम्हाला व्याख्या दिलेली आहे अधिनियमाची, बरोबर. तर या अधिनियमामध्ये संदर्भ जर तुम्ही इथं घेतला तर दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर काय होतं? मुख्य आयुक्त किंवा आयुक्त याचा अर्थ काय, बरोबर. इथे बघा, मुख्य आयुक्त किंवा आयुक्त याचा अर्थ कलम 13च्या पोट कलम 2 अन्वये नियुक्त केलेला राज्य मुख्य सेवा आयुक्त किंवा यथास्थिती राज्य सेवा हक्क आयुक्त. तर इथं तुम्हाला कलम 13 पोट कलम 2 व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आयोग याचा अर्थ काय? आयोग याचा अर्थ कलम 13 पोट कलम 1. म्हणजे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे कलम 13 पोट कलम 1 आणि 2 रिलेटेड आहेत. याच्या अन्वये गठीत करण्यात आलेला महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग. ओके, क्लिअर. आणि याच्यावरचे जर क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिस करायचे असतील तर तुम्ही ग्रुप बी आणि ग्रुप सी मेन्सचे पेपर बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर क्वेश्चन मिळून जातील लोकसेवा हक्क अधिनियमावरचे, किंवा आपण एखाद्या लेक्चर मध्ये ते घेऊया. सक्षम प्राधिकारी या पॉइंट वरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलाय, बरोबर. तर हे आपण बघतोय कलम 2. कलम 2 मध्ये क, ख आणि ग हे पॉइंट्स आहेत. या पॉइंट्स मध्ये तुम्हाला क पॉइंट्स मध्ये मुख्य आयुक्त, आयुक्त कलम 13 पोट कलम 2, आयोग कलम 13 पोट कलम 1 आणि सक्षम अधिकारी याचा अर्थ शिस्तभंग विषयक प्राधिकारी किंवा नियंत्रक अधिकारी. 2 मार्काला विचारलं जातं कोणत्या कलमाअंतर्गत तरतूद आहे सक्षम प्राधिकाऱ्याची. ठीक आहे, ओके. इथं झालं तुमचं कलम 2. ओके, कलम 2 मध्ये तुम्हाला जवळजवळ 15 ते 16 सब पॉइंट आहेत, लक्षात घ्या. कलम 2 खूप महत्वाचा आहे, IMP करा. कलम 2 मध्ये 15 ते 16 सब पॉइंट आहेत. पुढचा मुद्दा आहे कलम 2 मध्ये सगळ्या जेवढे जेवढे इथं तुमचे वर्ड तुम्हाला दिसणार आहेत या अधिनियमामध्ये, त्याच्या सगळ्याच्या व्याख्या तुम्हाला कलम 2 मध्ये मिळतात. विभाग याचा अर्थ घ मध्ये दिलेला आहे. विभाग याचा अर्थ, तर विभाग याचा अर्थ राज्य शासनाचा किंवा यथास्थिती एखाद्या सार्वजनिक प्राधिकरणाचा विभाग. हे कशामध्ये दिले? कलम घ मध्ये. अगेन इथं क्वेश्चन बनतो. त्याच्यानंतर पदनिर्देशित अधिकारी याचा अर्थ ज्याने पात्र व्यक्तीला लोकसेवा देणे आवश्यक आहे असा अधिकारी. इथं पण क्वेश्चन बनतो. विभागीय आयुक्त याचा अर्थ महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 याच्या कलम 6 अन्वये राज्य शासनाकडून नियुक्त करण्यात आलेला आयुक्त म्हणजे विभागीय आयुक्त. छ मध्ये तुम्हाला दिलेला आहे पात्र व्यक्ती म्हणजे काय? तर लोकसेवा प्राप्त करण्यासाठी जी व्यक्ती पात्र असते असा अर्थ होतो. त्याच्यामध्ये कोणत्याही कायदेशीर व्यक्तीचा समावेश होतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला विचारतात की या महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 अंतर्गत कलम 2 छ मध्ये पात्र व्यक्तीमध्ये कायदेशीर व्यक्तीचा समावेश होतो का? तर होतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे प्रथम अपील अधिकारी. प्रथम अपील अधिकारी याचा अर्थ कलम 8 पोट कलम 1 अन्वये संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाने नियुक्त केलेला कोणताही अधिकारी ज्याला आपण म्हणतो प्रथम अपील अधिकारी. ठीक आहे. शासनाचा अर्थ तुम्हाला कलम 2 झ मध्ये दिलेला आहे. शासन किंवा राज्य शासन याचा अर्थ महाराष्ट्र शासन. ओके. कलम झ मध्ये स्थानिक प्राधिकरणाचा अर्थ दिलाय. स्थानिक प्राधिकरणाचा अर्थ काय? कायद्याद्वारे घटित केलेले कोणतेही प्राधिकरण. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत, औद्योगिक वसाहत, नियोजन प्राधिकरण, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्था. आणि त्याच्यामध्ये विकास प्राधिकरणे किंवा इतर सांवेदिक किंवा असंवैधिक संस्था यांचा समावेश होतो. ओके. तर हे कशामध्ये आपण इन्क्लूड करतोय? हे आपण इन्क्लूड करतोय स्थानिक प्राधिकरणामध्ये. ठीक आहे. कशामध्ये? स्थानिक प्राधिकरण. ट मध्ये बघा विहित. विहितचा अर्थ काय होतो? नियमांद्वारे विहित केलेले असा, बरोबर. सार्वजनिक प्राधिकरण याचा अर्थ शासनाचा कोणताही विभाग किंवा प्राधिकरणे. आणि राज्यामध्ये भारताच्या संविधानाद्वारे किंवा त्या अन्वये
राज्य विधानमंडळाने केलेल्या इतर कोणत्याही कायद्याद्वारे शासनाने काढलेल्या अधिसूचनाद्वारे. ठीक आहे, ओके, क्लिअर. सार्वजनिक प्राधिकरण याचा अर्थ तुम्हाला इथं दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा, स्थापन किंवा गठीत केलेली कोणतीही संघटना किंवा प्राधिकरण किंवा निकाय किंवा महामंडळ किंवा एखादी संस्था याला तुम्ही सार्वजनिक प्राधिकरण म्हणू शकता, हे इथं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला राज्य शासनाची मालकी, राज्य शासनाचं नियंत्रण किंवा त्याने वित्त पुरवठा केलेली संस्था असेल, सरकारी संस्था असेल, प्राधिकरण असेल, याचाही समावेश होतो, बरोबर. किंवा राज्य शासनाकडून वित्तीय सहाय्य मिळणारी कोणतीही अशासकीय संघटना असली ना तरी सुद्धा त्याचा समावेश सार्वजनिक प्राधिकरणामध्ये होतो. तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारला जातो की खालीलपैकी कोणकोणत्या संस्थांचा समावेश सार्वजनिक प्राधिकरण या व्याख्ये अंतर्गत होतो. समजते का बघा, इथपर्यंत क्लिअर आहे का? चला, चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट याच्यामध्ये ड पॉइंट बघा. नेक्स्ट आहे ड पॉइंट. ठीक आहे, ड पॉइंट मध्ये तुम्हाला अभ्यासायचा आहे इथं लोकसेवा याचा अर्थ. हा पण जो पॉइंट आहे महत्वाचा आहे. तर लोकसेवा याचा अर्थ कलम 3 अन्वये सार्वजनिक प्राधिकरणाकडून अधिसूचित करण्यात आलेली सेवा असा आहे, लक्षात ठेवा. सेवा हक्काचा अर्थ कलम 2 ढ मध्ये तुम्हाला दिलेला आहे की सार्वजनिक प्राधिकरणाकडून वेळोवेळी अधिसूचित करण्यात येईल अशा नियत कालमर्यादेमध्ये लोकसेवा प्राप्त करण्याचा कोणाचा अधिकार असणार आहे? व्यक्तीचा अधिकार असणार आहे, लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. कोणाचा? व्यक्तीचा अधिकार. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, न मध्ये द्वितीय अपील प्राधिकारी याचा अर्थ संबंधित सार्वजनिक प्राधिकरणे कलम 8 च्या पोटकलम 2 अन्वये नियुक्त केलेला अधिकारी. ओके. नियत कालमर्यादा याचा अर्थ कलम 2 प कालमर्यादेच्या आत पदनिर्देशित अधिकाऱ्याने एखाद्या पात्र व्यक्तीला लोकसेवा द्यायची आहे अशी कलम 3 अन्वये अधिसूचित केलेली कालमर्यादा, ज्याला इथं म्हटलेलं आहे नियत कालमर्यादा. ओके. आपण काय बघतोय? आपण कलम 2 बघतोय आणि कलम 2 आपलं इथं संपतं. लक्षात घ्या, कलम 2 इथं आपलं कंप्लीट होतं. इथपर्यंत समजले का? बघा, 2 आर्टिकल अभ्यासण्यासाठी आपल्याला जवळजवळ अर्धा तास लागतो. किती वेळ लागतो? 24 ते 25 मिनिट. ठीक आहे. तिसरा आर्टिकल बघा, काय आहे तिसरा आर्टिकल? लोकसेवा पदनिर्देशित अधिकारी, अपील अधिकारी आणि नियत कालमर्यादा अधिसूचित करणे याच्याबद्दलच्या तरतुदी तुम्हाला कलम 3 मध्ये मिळतील. चला बघा, प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून, प्रारंभ दिनांक आपण बघितली की नाही, तर या प्रारंभ दिनांकाच्या पासून 3 महिन्यांच्या कालावधीच्या आत तुम्हाला हा टाइम पिरियड विचारला जातो आत, आणि त्याच्यानंतर वेळोवेळी ते पुरवित असलेल्या लोकसेवा, पदनिर्देशित अधिकारी,
प्रथम आणि द्वितीय अपील प्राधिकारी आणि नियत काल मर्यादा या अधिनियमाखाली अधिसूचित करेल. किती महिन्याच्या आत? 3 महिन्याच्या आत. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर इथं तुमचा क्वेश्चन बनतो कलम 3.2 मध्ये सार्वजनिक प्राधिकरण त्याने पूर्वावयाच्या लोकसेवांची सूची तसेच नियत काल मर्यादा विहित नमुना किंवा शुल्क कोणतेही असल्यास पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपील अधिकारी, द्वितीय अपील अधिकारी यांचा तपशील कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच त्यांच्या संकेतस्थळावर पोर्टलवर प्रदर्शित करेल आणि प्रदर्शित करण्याची व्यवस्था करेल. ठीक आहे, ओके. कशाची? जे सार्वजनिक प्राधिकरण आहे ना, लोकसेवांची सूची, नियत काल मर्यादा, नमुना हे सगळं कुठं प्रदर्शित करायचंय? संकेतस्थळावरती म्हणजे वेबसाईट वरती किंवा पोर्टल वरती. बरोबर. तर कलम 3 मध्ये काय दिले? पुन्हा एकदा रिपीट करते. लोकसेवा पदनिर्देशित अधिकारी, अपील अधिकारी, नियत काल मर्यादा अधिसूचित करणे. समजलं का बघा इथपर्यंत? नेक्स्ट आहे कलम 4. बघा कलम 4 काय आहे? कलम 4 नियत काल मर्यादेमध्ये लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क. तर बघा प्रत्येक पात्र व्यक्तीस कायदेशीर, तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यतेच्या अधीन राहून या नियमानुसार काय करायचंय? राज्यातील लोकसेवा नियत काल मर्यादेमध्ये प्राप्त करण्याचा हक्क असेल. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कलम 4.1. कलम 4.2 सार्वजनिक प्राधिकरणाच्या प्रत्येक पदनिर्देशित अधिकारी कायदेशीर, तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यतेच्या अधीन राहून नियत काल मर्यादेच्या आत पात्र व्यक्तीला लोकसेवा देईल. ओके. पण इथे एक कंडिशन आहे बघा की निवडणुकीच्या कालावधीत तसेच एखाद्या वेळेस नैसर्गिक आपत्तीच्या वेळी विहित केल्याप्रमाणे ही जी नियत काल मर्यादा आहे ना, हे कोणाला वाढवता येईल? राज्य शासनाला वाढवता येईल. हे कशामध्ये मेन्शन केलंय? हे मेन्शन केलेलं आहे कलम 4 मध्ये. बघून घ्या कलम 4 मध्ये. ओके. आणि इथं आपलं कलम 4 संपतं. टोटल 30 कलम आहेत. 30 कलमापैकी 4 कलम आपण इथं बघितलेली आहेत. 4 आर्टिकल्स आपण बघितलेले आहेत. पुढचं आर्टिकल आपण बघूया. कलम नंबर 4. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट आहे कलम नंबर 5. टोटल 30 कलम आहे त्याच्यामध्ये. याच्या बाहेर क्वेश्चन तुमचा जात नाही. 5 नंबरचं कलम काय आहे बघा? 5 नंबरचं कलम. कलम नंबर 5 की लोकसेवा प्राप्त करण्यासाठी कोणत्याही पात्र व्यक्तीस, बघा, लोकसेवा प्राप्त करण्यासाठी कोणत्याही पात्र व्यक्तीला पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे अर्ज करता येईल. अर्ज मिळाल्याची रीतसर पोच देण्यात येईल आणि अर्जदाराला असा अर्ज निकाली काढण्यासाठी नियत केलेल्या काल मर्यादेसह असा अर्ज मिळाल्याचा दिनांक आणि ठिकाण विशिष्ट अर्ज क्रमांक लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक साधनांमार्फत कळवण्यात येईल. ठीक आहे. कोणत्या साधनांमार्फत कळवण्यात येईल असा एक सिंपल क्वेश्चन बनवू शकतो इथं. लोकसेवा प्राप्त करण्यासाठी सगळ्या बाबतीत परिपूर्ण असलेला आवश्यक तो अर्ज पदनिर्देशित अधिकारी. तर हे कोणाकडे ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं किंवा अर्ज स्वीकारण्यास जिला यथोचितरित्या प्राधिकृत केले असेल अशा एखाद्या व्यक्तीला ज्या दिनांकास मिळाला असेल त्या दिनांकापासून नियत काल मर्यादा इथं मोजली जाईल. तर कलम नंबर 5 जे आहे ना, ऍज कम्पेअर टू आपण बघत होतो की नाही, आर्टिकल 1 पासून आर्टिकल 3 पर्यंत आपण आर्टिकल बघितले. त्यापैकी कलम 5 वरती थोडस क्वेश्चन येण्याची संख्या कमी आहे, कारण थोडस लेंदी असं हे कलम आहे. जास्त काही इथं विचारण्यासारखं नाही. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट कलम 5 मध्ये पोट कलम 2 आहे. बघून घ्या. 5 मध्ये पोट कलम 2 बघा काय आहे? पदनिर्देशित अधिकारी. बघा पदनिर्देशित अधिकारी पोट कलम 1 अन्वये जेव्हा अर्ज मिळतो, अर्ज मिळाल्यानंतर नियत काल मर्यादेमध्ये एकतर थेट लोकसेवा देईल. बरोबर. काय करू शकतो तो? एकतर थेट लोकसेवा देऊ शकतो किंवा ती सेवा
मंजूर करील किंवा फेटाळण्याची कारणे लेखी नमूद करून अर्ज फेटाळील हे करू शकतो. पदनिर्देशित अधिकारी अर्जदाराला त्याच्या आदेशाविरुद्ध अपील करण्याचा कालावधी आणि ज्याच्याकडे पहिले अपील दाखल करता येईल त्या प्रथम अपील प्राधिकरणाचं नाव, पदनाम, त्याच्या कार्यालयीन पत्त्यासह काय करेल, लेखी कळवेल. ओके, क्लिअर. तर कलम 5 पोट कलम 2 लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर येतं कलम 6. बघा, कलम 6 तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, कारण इथे काय दिलेलं आहे की कोणत्याही लोकसेवा, कोणती पण लोकसेवा असू द्या, कोणत्याही लोकसेवेसाठी जर अर्ज केलेला असेल तर अर्ज केलेल्या प्रत्येक पात्र व्यक्तीला, म्हणजे XYZ व्यक्तीने अर्ज केलाय, बरोबर, तो पात्र आहे, तर संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाकडून काय केलं जाईल, एक विशिष्ट अर्ज क्रमांक देण्यात येईल. ओके, जेणेकरून तिथं ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित असेल, तिथं तो आपल्या अर्जाच्या स्थितीची ऑनलाईन पाहणी करू शकेल. म्हणजे तुम्ही आहात, बरोबर, तुम्ही एखाद्या लोकसेवेसाठी अर्ज केलाय. ओके, तर मग तिथं त्याच्याशी संबंधित, ज्या लोकसेवेशी संबंधित तुम्ही अर्ज केलाय त्या लोकसेवेशी संबंधित जे सार्वजनिक प्राधिकरण असेल ते काय करेल, एक विशिष्ट अर्ज क्रमांक देईल, बरोबर, जेणेकरून तिथं ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित असेल आणि आपल्या अर्जाच्या स्थितीची किंवा काय अपडेट आहे किंवा कुठपर्यंत आलेला आहे ते तो ऑनलाईन पाहणी करू शकेल. हे तुम्हाला दिलेलं आहे कलम 6 मध्ये. कलम 6(2) मध्ये दिलेलं आहे की प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण, बघा, कोणतंही सार्वजनिक प्राधिकरण असू द्या, जिथं ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित आहे तिथं लोकसेवाच्या सगळ्या अर्जांची, बघा आता इथं काय होतं की तुम्हाला सांगितले की बाबा तुम्ही एखाद्या लोकसेवेसाठी माहिती घेताय, बरोबर, अर्ज करताय, तर तिथं ह्या ऑनलाईन तुमची जी काही स्थिती आहे ती तुम्हाला पाहता येईल, बरोबर. पण त्याचबरोबर प्राधिकरणाची जबाबदारी काय आहे की ही ऑनलाईन स्थिती अपडेट ठेवणं. जेव्हा जेव्हा अर्जदार हे चेक करेल तेव्हा तिथं अपडेटेड कंटेंट मिळालं पाहिजे. लक्षात आलं. हे कशामध्ये दिलेलं आहे, लोकसेवा हक्क अधिनियम कलम 6 मध्ये. 7वं कलम आहे तुमचं इथं शासन. बघा, शासन नियत कालमर्यादेत संबंधित लोकसेवा पुरवण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्याकरिता सर्व सार्वजनिक प्राधिकरणांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देईल. ओके, कलम 7 बघा, लोकसेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे. तर हे तुम्हाला अशा टायटल मध्ये विचारू शकतात की महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमामध्ये लोकसेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमा अंतर्गत आहे. तर तुमचं उत्तर काय असेल, कलम 7. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, अपील प्राधिकाऱ्यांची नियुक्ती. अपील प्राधिकाऱ्यांची नियुक्ती विचारलं जातं. ठीक आहे, क्वेश्चन करा. सार्वजनिक प्राधिकरण कलम 8 मध्ये दिले, सार्वजनिक प्राधिकरण विहित करण्यात येईल अशी यथोचित कार्यपद्धती अनुसरून लोकसेवांसाठीचा पात्र व्यक्तींचा अर्ज फेटाळल्याच्या किंवा त्या लोकसेवा देण्यास विलंब केल्याच्या विरुद्ध तिने दाखल केलेल्या अपिलाची सुनावणी करण्यासाठी आणि निर्णय देण्यासाठी प्रथम अपील अधिकारी म्हणून कार्य करण्याकरिता काय करेल, जो पदनिर्देशित अधिकारी आहे ना त्याच्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचा असलेला अधिकारी, म्हणजे गट ब दर्जाच्या किंवा त्याच्या समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली. तर तुम्हाला इथे काय विचारलं जातं माहिती का, अपील प्राधिकाऱ्यांची नियुक्ती कोणत्या कलमा अंतर्गत आहे, कलम 8 अंतर्गत आहे. त्यांचा दर्जा कसा आहे, त्यांचा दर्जा पदनिर्देशित अधिकाऱ्यापेक्षा वरचा आहे आणि तो कुणाशी सिमिलर आहे, गट ब चे जे अधिकारी असतात ना, गट ब दर्जाचे, त्यांच्या समकक्ष आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर कलम 8 पोट कलम 2 आहे. सार्वजनिक प्राधिकरण काय करेल, प्रथम अपील प्राधिकाऱ्याच्या आदेशाविरुद्ध एखाद्या पात्र व्यक्तीने, ठीक आहे, समजून घ्या, सार्वजनिक प्राधिकरण, आता इथं अपील अधिकाऱ्याची नियुक्ती आपण बघितली, बरोबर, तर प्रथम अपील प्राधिकाऱ्याचा आदेश आहे, या आदेशाविरुद्ध जर एखादा पात्र व्यक्ती आहे, या पात्र व्यक्तीने किंवा पदनिर्देशित अधिकाऱ्याने दाखल केलेल्या अपिलाची सुनावणी करण्यासाठी आणि निर्णय देण्यासाठी द्वितीय अपील प्राधिकारी म्हणून कार्य करण्याकरिता प्रथम अपील प्राधिकाऱ्याच्या दर्जापेक्षा वरिष्ठ दर्जा असलेल्या अधिकाऱ्याची नियुक्ती करेल. म्हणजे थोडक्यात काय, कलम 8 मध्ये तुम्हाला अपील प्राधिकाऱ्यांची नियुक्ती आहे. पहिल्या मुद्द्यामध्ये तुम्हाला
गट ब दर्जाच्या किंवा समकक्ष आणि दुसरा जो तुमचं पोटकलम आहे त्याच्यामध्ये अपील प्राधिकरणाच्या आदेशाविरुद्धची सिच्युएशन इथं दिलेली आहे, समजून घ्या. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर बघा कलम नंबर 9. कलम 9 अपील. आधी तर तुम्ही काय करा माहिती का, जेव्हा तुमची पहिली रिव्हिजन होईल ना तेव्हा तुम्ही कोणतं कलम कशाशी रिलेटेड आहे त्याचा एक चार्ट बनवा. फॉर एक्झाम्पल कलम 9 जे आहे अपिलाशी रिलेटेड आहे, कलम 8 जे आहे नियुक्तीशी रिलेटेड आहे, हे तुम्ही इथं केलं पाहिजे. तर काय होईल, तुम्हाला रिव्हिजनला इथं सोपं जाईल. बघा कलम 5च्या पोटकलम 2 अन्वये, कलम 5च्या पोटकलम 2 अन्वये जिचा अर्ज फेटाळण्यात आला असेल किंवा जिला नियत कालमर्यादेच्या आत लोकसेवा दिली नसेल अशा कोणत्याही पात्र व्यक्तीला, किंवा बघा पात्र आहे पण इथं काय केलेलं आहे, त्यांना रिजेक्ट केलेला आहे, बरोबर. मग काय होतं इथं, तर आदेश मिळाल्याच्या किंवा नियत कालमर्यादा समाप्त झाल्याच्या दिनांकापासून किती दिवसाच्या आत, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, अपील मुद्द्यावरती क्वेश्चन विचारलेच जातात कारण तिथं टाइम लिमिटेशन सांगावं लागतं की किती दिवसाच्या आत किंवा किती कालावधीच्या आत प्रथम अपील प्राधिकाऱ्याकडे अपील दाखल करता येतं. हे जर तुम्ही कायद्यांवरती क्वेश्चन प्रॅक्टिस केली असेल तर तुमच्या लक्षात येऊन जातं कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात, बरोबर. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, परंतु जर अपीलकर्त्याला त्या मुदतीत अपील दाखल न करण्यास पुरेसं कारण होतं, याबाबत प्रथम अपील प्राधिकाऱ्याची खात्री पटली तर त्यास अपवादात्मक प्रकरणी जास्तीत जास्त किती दिवसांच्या आत, तर पहिला मुद्दा आहे 30 दिवसांचा, दुसरा मुद्दा आहे 90 दिवसांचा आणि याच्यावरतीच क्वेश्चन राहतो, बरोबर. अधीन राहून 30 दिवसांचा कालावधी समाप्त झाल्यानंतर देखील अपील दाखल करून घेता येईल. तर किती दिवसांच्या आत अपील दाखल करता येईल, बरोबर. अपवादात्मक प्रकरणी किती दिवस लागू शकतात, 90 दिवस. हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचंय कारण अपवादात्मक प्रश्नामध्ये असेल तर तिथे 90 उत्तर येणार आहे. अपवादात्मक हा शब्द प्रश्नामध्ये नसेल तर तिथं तुमचं उत्तर 30च येणार आहे. लक्षात आलं. मग हे जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तितकं जास्त तुमच्या हे लक्षात राहून जाईल. त्याच्यानंतर बघा, आता हे जे आपलं कलम 9 आहे, या कलम 9 मध्ये पोटकलम 5, ओके, 5 पोटकलम आहेत, बघून घ्या. 5 पोटकलम आहेत, त्यातले एक फक्त आपण बघितले. कोणता आहे कलम, हे कलम नंबर 9. कलम 9 मध्ये जे दुसरं पोटकलम आहे ते कशाशी संबंधित आहे बघा. एक तर सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, तुम्ही लिहून ठेवा की महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कलम 9 जे आहे, कलम 9 महत्वाचं आहे. हे कलम 9 आहे अपिलाशी रिलेटेड आणि याच्यामध्ये 9 सब पॉइंट आहे. ओके, 9 सब पॉइंट आहे. दुसरा सब पॉइंट बघा, प्रथम अपील प्राधिकारी आहे तो आपल्या आदेशामध्ये विनिर्दिष्ट करील अशा नियत कालमर्यादेपेक्षा अधिक नसलेल्या कालावधीच्या आत, बघा जेवढा त्यांनी मेन्शन केलाय तेवढाच कालावधी इथे घेणं गरजेचं आहे. आणि त्या कालावधीच्या आत, फॉर एक्झाम्पल त्यांनी बाबा 30 दिवसांचा कालावधी दिलाय, तर त्या कालावधीच्या आतच काय करावं लागतं, पात्र व्यक्तीला सेवा देण्यासाठी हा जो पदनिर्देशित अधिकारी आहे तो निर्देश देईल किंवा त्यास अपील दाखल केल्याच्या तारखांपासून किती दिवसांच्या आत, 30 दिवसांच्या आत, म्हणजे एका महिन्याच्या आत फेटाळण्याची कारण सुद्धा कशी करता येतील, लेखी नमूद करून अपील फेटाळता येईल. तर लक्षात घ्या, अपील फेटाळण्यासाठी पण 30 दिवसांची इथं लिमिटेशन आहे आणि कारण कशी द्यावी लागतात, लेखी द्यावी लागतात. ओके, आता इथे एक अपवाद आहे बघा. काय अपवाद आहे, कलम 9 पोटकलम 2 मध्ये एखादा अपील आहे, त्या अपिलावर निर्णय द्यायचा आहे, पण त्याच्या पूर्वी बघा तो जो प्रथम अपील प्राधिकारी असतो तो काय करतो, अपीलकर्त्याला किंवा तसेच पदनिर्देशित अधिकाऱ्याला किंवा या प्रयोजनासाठी यथोचितरित्या प्राधिकृत केलेल्या त्याच्या कोणत्याही दुय्यम अधिकाऱ्याला काय केलं जाईल, इथं आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाईल, बरोबर. म्हणजे डायरेक्ट अपील फेटाळला जाणार नाही, इथं त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी इथं प्रथम अपील अधिकारी देतो. कुणाकुणाला देतो, अपीलकर्त्याला पण देतो किंवा त्याच्याशी रिलेटेड जो पदनिर्देशित अधिकारी आहे किंवा कोणी जर दुय्यम अधिकारी तिथं नियुक्त केलेला असेल तर त्यांना इथं बोलण्याची किंवा आपलं मत मांडण्याची संधी दिली जाते. ठीक आहे, ओके. कलम नंबर 9 अपील पोटकलम 3, अपीलकर्त्यास ज्या दिनांकास
प्रथम अपील प्राधिकरणाचा आदेश मिळाला असेल त्या दिनांकापासून किती दिवसांच्या आत, 30 दिवसांच्या कालावधीच्या आत किंवा प्रथम अपील प्राधिकरणाचा कोणताही आदेश मिळाला नसेल त्या बाबतीत पहिलं अपील दाखल केल्याच्या तारखेपासून 45 दिवसानंतर, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, आता इथं टाइम बदललाय, 45 दिवस, ठीक आहे, लक्षात ठेवा 45 दिवस. या 45 दिवसानंतर द्वितीय अपील प्राधिकारी, याला पण IMP करा, द्वितीय अपील प्राधिकाऱ्याकडे प्रथम अपील प्राधिकाऱ्याच्या आदेशाविरुद्ध दुसरे अपील दाखल करता येईल. तर दुसरं अपील दाखल करण्यासाठी किती दिवसांची मर्यादा आहे इथं? 45 दिवसाच्या आत पहिलं अपील दाखल केल्याच्या दिनांकापासून. फॉर एक्झाम्पल तुम्ही पहिलं अपील दाखल केले 1 जूनला, बरोबर, ह्या तारखेपासून 45 दिवसाच्या आत तुम्ही जो प्रथम अपील प्राधिकारी आहे त्याच्या आदेशाविरुद्ध दुसरा अपील दाखल करू शकता. ओके, आता इथं पण तुम्हाला एक अपवाद दिलेला आहे की अपीलकर्त्याला समजा या 45 दिवसाच्या मुदतीत अपील दाखल करण्यास पुरेसं कारण होतं, याबाबत द्वितीय अपील प्राधिकाऱ्याची खात्री पटली, बरोबर, त्यास अपवादात्मक प्रकरणी जास्तीत जास्त 90 दिवसांच्या कालावधीत अधीन राहून 30 दिवसांचा किंवा यथास्थिती 45 दिवसांचा कालावधी समाप्त झाल्यानंतर सुद्धा अपील दाखल करून घेण्यात येईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय आहे बघा, समजा एखादा अपील करणारा पर्सन आहे, तर आपण काय बोललो की कंडिशन काय आहे, 1 जूनला तुम्ही अपील दाखल करताय, 45 दिवसाच्या आत तुम्हाला दुसरं अपील दाखल करायचंय, पण काहीतरी कारण आहे तुम्ही करू शकला नाही, तुम्हाला करायचंय पण करू शकला नाहीत, आणि हे कारण जे आहे ना, हे कारण जर द्वितीय अपील अधिकाऱ्याला पटलं, बरोबर, त्यांची खात्री झाली, तर तो काय करतो, याला अपवादात्मक प्रकरण म्हणतो आणि तुम्हाला जास्तीत जास्त 90 दिवसाचा, 30 दिवसाचा किंवा 45 दिवसांचा कालावधी संपल्यानंतर सुद्धा अपील दाखल करून घेतो. लक्षात घ्या. पण इथं काय आहे माहिती का, की तुमचं रिझन जे आहे, तुम्ही जे रिझन देताय की मला द्वितीय अपील दाखल करायचं होतं पण माझ्याकडे हे स्ट्रॉंग रिझन होतं त्याच्यामुळे मी करू शकलो नाही, हे त्या द्वितीय अपील अधिकाऱ्याला पटलं पाहिजे. लक्षात घ्या. जर पटलं तरच तो तुम्हाला पुढे परमिशन देतो की तुम्ही 90 दिवसानंतर सुद्धा अपील दाखल करू शकता. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर बघा कलम 9 पोट कलम 4, द्वितीय अपील प्राधिकाऱ्यास, बघा, द्वितीय अपील प्राधिकाऱ्यास तो आपल्या आदेशात विनिर्दिष्ट करील अशा कालावधीच्या आत अपीलकर्त्याला सेवा देण्यासाठी पदनिर्देशित अधिकाऱ्याला निर्देश देता येईल किंवा त्यास ते अपील दाखल केल्याच्या दिनांकापासून 45 दिवसांच्या कालावधीच्या आत फेटाळण्याची कारणे लेखी नमूद करून अपील फेटाळता येईल. पुन्हा इथं तुम्हाला अपील फेटाळण्याची कारणाबद्दल दिलेलं आहे, पण याला पण एक अपवाद आहे की कोणताही आदेश काढण्यापूर्वी जो द्वितीय अपील प्राधिकारी असतो तो काय करतो, बोलण्याची संधी इथं देणार. ओके. त्याच्यानंतर कलम 9 पोट कलम 5 बघा, हे जे कलम आहे ना, कलम 9 पोट कलम 5, अपीलावर निर्णय करताना, लक्षात घ्या, अपीलावर निर्णय करताना प्रथम अपील प्राधिकारी आणि द्वितीय अपील प्राधिकारी यांना कोणत्या बाबीच्या संबंधात, बघा मी पुन्हा एकदा रिपीट करते, कोणत्या बाबीच्या संबंधात दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 अन्वये एखाद्या दाव्याची न्याय चौकशी करताना दिवाणी न्यायालयाकडे जे अधिकार निहित असतात तेच अधिकार असतील. पण कोणत्या बाबीच्या संदर्भात? जर ती बाब दस्तऐवज किंवा अभिलेख सादर करण्यास फरमावणे किंवा त्याच्याशी तपासणी करणे याच्याशी संबंधित असेल, जर ती बाब सुनावणीसाठी समन्स पाठविणे याच्याशी संबंधित असेल, विहित करण्यात येईल अशी कोणतीही बाब, तर इथं काय असतं, त्यांना दिवाणी न्यायालयाकडे जे अधिकार निहित असतात तेच अधिकार इथं त्यांच्याकडे असतील. ओके, क्लिअर, समजलं का? बघा नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे कलम 10. कलम 10, कलम 9 समजलं का? कलम 9 खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या, त्याच्यामध्ये अपिलाशी संबंधित सगळे आर्टिकल आहेत. कलम 10 आहे शास्ती. कलम 10 आहे शास्ती. कलम 10, जर पदनिर्देशित अधिकाऱ्याने, बघा, जर
पद निर्देशित अधिकाऱ्याने पुरेशा आणि वाजवी कारणाशिवाय लोकसेवा देण्यात कसूर केली आहे असं जर प्रथम अपील प्राधिकाऱ्याचं मत झालं तर तो काय करेल, त्या पदनिर्देशित अधिकाऱ्यावर 500 रुपयापेक्षा कमी नसेल परंतु 5000 रुपयापर्यंत असू शकेल. हे तुम्हाला लिमिटेशन विचारलं जातं 500 ते 5000 पर्यंत, किंवा राज्य शासन राजपत्रात अधिसूचनेद्वारा जेवढी रक्कम सांगेल तेवढी शास्ती लादेल. कधी, जर या पदनिर्देशित अधिकाऱ्याने लोकसेवा देण्यात कसूर केली तर कोण लावेल, प्रथम अपील प्राधिकारी. ओके, नेक्स्ट बघा कलम 10 शास्तीमध्ये पदनिर्देशित अधिकाऱ्याने पुरेशा व वाजवी कारणाशिवाय नियत कालमर्यादेच्या आत लोकसेवा देण्यात कसूर केली आहे असं द्वितीय अपील प्राधिकाऱ्याचं देखील मत झालं असेल तर त्यास कारणे लेखी नमूद करून प्रथम अपील प्राधिकाऱ्याने लादलेली शास्ती कायम ठेवता येईल किंवा त्याच्यामध्ये बदल पण करता येईल. ओके, आता याला पण एक अपवाद आहे बघा. प्रथम अपील प्राधिकारी किंवा द्वितीय अपील प्राधिकारी पदनिर्देशित अधिकाऱ्यावर कोणतीही शास्ती लादण्यापूर्वी त्याला आपलं म्हणणं मांडण्याची काय करेल, संधी देईल, लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा सेकंड याच्यामध्ये प्रथम अपील प्राधिकाऱ्याने कोणत्याही पुरेशा वाजवी कारणाशिवाय विनिर्दिष्ट कालावधीमध्ये अपिलावर निर्णय देण्यात वारंवार कसूर केली, दिलाच नाही बाबा निर्णय, किंवा चूक करणाऱ्या पदनिर्देशित अधिकाऱ्याला वाचवण्याचा गैरवाजवी प्रयत्न केलाय कोणी, अपील प्राधिकाऱ्याने. ठीक आहे, असं कुणाचं मत झालं इथं, मुख्य आयुक्त किंवा इतर आयुक्तांचं. तर तेव्हा काय होतं, इथं अपील प्राधिकाऱ्यावर काय केलं जातं, शास्ती लागते. 500 रुपयांपेक्षा कमी नसेल परंतु 1000 रुपयापर्यंत, बरोबर. आणि इथं पण अपवाद आहे की प्रथम अपील प्राधिकाऱ्यावर कोणतीही शास्ती लादण्यापूर्वी त्यांना काय केलं जाईल, तिथं त्यांचं मत मांडण्याची इथं संधी दिली जाईल. ठीक आहे, ओके, समजलं का बघा. इथपर्यंत कुणाला काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. ओके, चला नेक्स्ट बघा, पुढचं आर्टिकल बघा, कलम 11. कलम 11 बघा, काय आहे कलम 11. संबंधित अपील प्राधिकारी, बघा, संबंधित अपील प्राधिकारी किंवा आयोग लादण्यात आलेल्या शास्तीच्या रकमेबद्दल पदनिर्देशित अधिकाऱ्यास किंवा प्रथम अपील प्राधिकाऱ्यास तसेच सार्वजनिक प्राधिकरणास लेखी कळविल, लक्षात घ्या. आणि पदनिर्देशित अधिकारी किंवा यथास्थिती प्रथम अपील अधिकारी असं कळवल्यात आल्याच्या दिनांकापासून, बघा, किती दिवसांच्या आत, 30 दिवसांच्या आत. इथे तुम्हाला किती दिवसांच्या आत ते विचारलं जातं. ओके, हा 30 दिवसांच्या आत. चला, समजलं का इथपर्यंत बघा. नेक्स्ट बघा कलम 12. कलम 12 बघा, कलम 12. एकच मिनिट थांबा.
कलम 12 काय आहे? कलम 12 सक्षम प्राधिकारी बघा, सक्षम प्राधिकारी संबंधित पदनिर्देशित अधिकाऱ्याने लोकसेवा देण्यामध्ये वारंवार केलेल्या कसुरीबद्दल अथवा लोकसेवा देण्यामध्ये वारंवार केलेल्या विलंबाबद्दल तसेच अपील प्राधिकरणाच्या निर्देशांचे अनुपालन करण्यात वारंवार केलेल्या कसुरीबद्दल द्वितीय अपील प्राधिकाऱ्याकडून काय करेल? माहिती मिळाल्यानंतर किती दिवसांच्या आत? 15 दिवसांच्या कालावधीच्या आत काय करेल? अशा पदनिर्देशित अधिकाऱ्यावर त्याच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का सुरू करण्यात येऊ नये याच्या बाबतीत कारणे दाखवा नोटीस बजावेल. लक्षात घ्या. आणि सक्षम प्राधिकारी त्या पदनिर्देशित अधिकाऱ्याविरुद्ध लागू असलेल्या वर्तणूक आणि शिस्तभंग विषयक नियमांनुसार काय केलं जाईल? इथं शिस्तभंगाची कारवाई सुरू केली. तर शिस्तभंगाची कारवाई कोण सुरू करतं, कोणत्या आर्टिकल मध्ये हे दिलेलं आहे इतकंच तुम्हाला विचारलं जातं. तर कलम 12 मध्ये तुम्हाला वारंवार केल्या जाणाऱ्या कसुरीबद्दल पदनिर्देशित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्याची कार्यपद्धती खालीलपैकी कोणत्या कलमा अंतर्गत अधिनियमामध्ये दिलेली आहे असा क्वेश्चन इथं विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. ओके, चला बघा 30 कलम आहेत. कलम 12 नंतर पुढचं कलम आहे आपलं कलम 13. काय आहे बघा कलम 13? राज्य शासन. राज्य शासन या अधिनियमाच्या प्रयोजनाकरिता बघा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, याला IMP करून घ्या. राज्य शासन या अधिनियमाच्या प्रयोजनाकरिता महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग या नावाने संबोधला जाणारा एक आयोग राजपत्रातील अधिसूचनेद्वारे काय करेल? घटित करेल. ओके, परंतु राज्य शासनाकडून आयोग घटित करण्यात येईपर्यंत शासनास राजपत्रातील अधिसूचनेद्वारे आयोगाचे अधिकार प्रत्येक महसुली विभागातील विभागीय आयुक्ताकडे किंवा इतर शासकीय अधिकाऱ्याकडे सोपवता येईल. कधीपर्यंत? आयोग बनवेपर्यंत. बरोबर. पण तुम्हाला आयोग घटित करण्याची तरतूद कोणत्या कलमाअंतर्गत आहे ते विचारलं जातं. लक्षात आलं? त्याच्यानंतर बघा कलम 13 पोटकलम 2 महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग कोणत्या व्यक्तींचा मिळून बनलेला आहे? याच्यामध्ये राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, ज्याची अधिकारिता मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा यांच्या पुरती असेल. महत्वाचं आहे. मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा यांचं क्षेत्र वगळून प्रत्येक महसुली विभागासाठी एक राज्य सेवा हक्क आयुक्त त्याची अधिकारिता संबंधित महसुली विभागापुरती असेल. मुंबई शहर आणि मुंबई उपनगरासाठी वेगळं आहे. बरोबर. राज्यपाल काय करतील? मुख्यमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेता, मुख्यमंत्र्यांनी नॉमिनेट करावायचे कॅबिनेट मंत्री यांनी मिळून बनलेल्या समितीच्या शिफारशीनुसार काय करेल? एका मुख्य आयुक्त आणि आयुक्तांची नियुक्ती करेल. राज्यपाल करतील. बरोबर. आणि हे तिघं त्या समितीमध्ये असतील. लक्षात आलं? तर हे MPSC चे क्वेश्चन विचारण्याची पद्धत आहे आणि तुमची परीक्षा जी आहे ती MPSC कडूनच घेतली जाणार आहे. त्याच्यामुळं असेच क्वेश्चन तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये दिसणार आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे. ओके, चला पुढचा नेक्स्ट बघा कलम 13 आपण बघतोय. महत्वाचा आहे हे आर्टिकल. याच्यामध्ये बघा आयोगाच्या कामकाजाचं सर्वसाधारण अधीक्षण, आयोगाच्या कामकाजाचं सर्वसाधारण अधीक्षण, निदेशन, व्यवस्थापन कोणाकडे असेल? मुख्य आयुक्ताकडे असेल. इथं क्वेश्चन करा. ज्यास आयुक्त सहाय्य करतील आणि त्यास आयोगास वापरता येत असतील असे सगळे अधिकार वापरता येतील किंवा अशा सगळ्या कृती करता येतील. बरोबर. इथं तुम्हाला लक्षात ठेवायचंय मुख्य आयुक्त. 5वा मुद्दा आहे मुख्य आयुक्त आणि आयुक्त हे शासन किंवा प्राधिकरण यातील प्रशासनाचे व्यापक ज्ञान आणि अनुभव असलेले सार्वजनिक जीवनातील प्रख्यात व्यक्ती यांची पात्रता इथे दिलेली आहे. मुख्य आयुक्त किंवा आयुक्त हे संसदेचे सदस्य, कोणत्याही राज्य विधिमंडळाचे सदस्य असणार नाहीत. IMP करा. महत्वाचा मुद्दा आहे. किंवा कोणतेही लाभाचं पद ते धारण करणार नाहीत किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसतील किंवा कोणताही बिझनेस त्यांचा नसला पाहिजे. ओके. 7वा मुद्दा आहे आयोगाचं हेडक्वार्टर मुंबई येथे असेल आणि आयुक्तांची कार्यालये प्रत्येक महसुली विभागामध्ये असतील. बघा आयुक्तांची कार्यालये प्रत्येक महसुली विभागामध्ये असतील. त्याच्यानंतर आर्टिकल 14 बघा मुख्य आयुक्त आणि आयुक्त ज्या दिनांकास आपापली पद धारण करतील
त्या दिनांकापासून 5 वर्षाच्या कालावधी विचारला जातो, लक्षात घ्या. एकतर 5 वर्ष किंवा वयाची 65 जे अगोदर कंप्लीट होईल ते. ठीक आहे, ओके. पदधारक पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतील का? नाही. IMP करा. तुम्हाला परीक्षेत देतात पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतील. मुख्य आयुक्त किंवा आयुक्त आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राज्यपालाच्या समक्ष किंवा त्या संदर्भात त्यांनी नियुक्त केलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीच्या समक्ष विहित नमुन्यानुसार शपथ किंवा प्रतिज्ञा घेतील, स्वाक्षरी करतील. ओके. मुख्य आयुक्तास किंवा एखाद्या आयुक्तास कोणत्याही वेळी राज्यपालास उद्देशून आपल्या सहीनिशी आपल्या पदाचा लेखी राजीनामा देता येईल. ओके. कोणाला उद्देशून विचारलं जातं? राज्यपालाला उद्देशून, लक्षात ठेवा. ओके. मुख्य आयुक्ताला आणि आयुक्तांना देय असलेले वेतन आणि भत्ते, त्यांच्या सेवेच्या इतर अटी शर्ती या राज्य मुख्य माहिती आयुक्ताला आणि राज्य शासनाच्या मुख्य सचिवाला अनुक्रमे असलेले वेतन भत्ते आणि सेवेच्या अटी शर्ती या कशा असतील? सारख्याच असतील, लक्षात घ्या. कोणतेही निवृत्ती वेतन विषयक लाभ किंवा सेवानिवृत्तीनंतरचे इतर लाभ या पदांमधून उपार्जित होणार नाहीत. ओके. तर हे होतं आपलं पहिलं सेशन, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम. याच्यामध्ये आपण 14 आर्टिकल्स कंप्लीट केलेले आहे. पुढच्या सेशन मध्ये आपण 14 आर्टिकल कंप्लीट करणार आहोत आणि त्याच्या पुढच्या मध्ये 14, म्हणजे असे आपल्या इथं 30 आर्टिकल पूर्ण होतील. तर ही जी लिपिक बेलीफ परीक्षा आहे तुमची, याच्यासाठी पुस्तक सूची तुम्हाला सजेस्ट केलेली आहे. केसागरच्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि तिथून सगळी पुस्तकं परचेस करा. लवकरात लवकर परीक्षेच्या तयारीला सुरुवात करा. सेशन कसे वाटतात कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.